गव्हाच्या पिठाचे पारंपरिक 11 उपाय. काय करावे, काय करू नये अनेकांना माहितीच नाही. गव्हाच्या पिठाला आपल्या संस्कृतीत इतकं महत्त्व का दिलं आहे? तर चला आता आपण जाणून घेऊया. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. अन्न ब्रह्मते. नमस्कार मित्रांनो. आपण रोज गव्हाचे पीठ वापरतो, पोळी बनवतो, भाकरी बनवतो, पण कधी विचार केला आहे का की याचं साध्या गव्हाच्या पिठाला भारतीय परंपरेत इतकं विशेष स्थान का दिलं गेलं आहे? अनेक वडीलधारे सांगतात, अन्नाचे कधीही अपमान करू नका, कारण अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नाही तर जीवन टिकवण्यासाठी आहे. म्हणूनच आज आपण गव्हाच्या पिठाचे संबंधित 11 सुंदर पारंपरिक सवयी आणि उपाय जाणून घेणार आहोत. उपाय क्रमांक 1. अन्नदान. मित्रांनो, भारतीय संस्कृतीत अन्नदानाला महादान म्हटलं गेलं आहे. जर तुमच्या घरात शक्य असेल तर आठवड्यातून एकदा गव्हाच्या पिठाच्या पोळ्या किंवा भाकरी गरजूंना प्रेमाने द्या. यामागे कोणताही चमत्कार नाही, तर मानवतेचा आणि सेवेचा भाव आहे. उपाय क्रमांक 2. अन्न वाया जाऊ देऊ नका. आपल्या आजी नेहमी सांगायच्या, ताटात जेवढं घ्याल तेवढंच खा, कारण अन्नाची नासाडी टाळणं ही एक सुंदर सवय आहे. गरजेपुरतंच पीठ मळा, गरजेपुरतंच अन्न बनवा. उपाय क्रमांक 3. पीठ मळताना स्वच्छतेची काळजी. पूर्वी घरातील मोठी माणसं पीठ मळण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायचे, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवायचे, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलं गेलं आहे. आज आपण याकडे आरोग्य आणि स्वच्छता या दृष्टिकोनातूनही पाहू शकतो. एक छोटीशी कथा. एका गावात एक गरीब आई राहायची. घरात फक्त थोडंसं गव्हाचं पीठ उरलं होतं. तेवढ्यात दारावर एक भुकेला प्रवासी आला. तिने घरातील शेवटची 2 पोळ्या त्याला दिल्या. त्या रात्री तिची मुलगी म्हणाली, आई, तू आता आपण काय खाणार? आई हसली आणि म्हणाली, बाळ, आज आपण भुकेल्याचं पोट भरलं, यापेक्षा मोठं समाधान दुसरं नाही. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते. अन्नदान म्हणजे फक्त दान नाही, तर माणुसकी आहे. आजचा छोटासा उपाय. आज शक्य असेल तर घरात पोळी किंवा भाकरी बनवताना अन्नदाता सुखी भव हा एक छोटासा पण सुंदर संस्कार आहे. आपण गव्हाच्या पिठाचे संबंधित पाहिलेले 3 सुंदर पारंपरिक उपाय पाहिले, पण आता आपण जे उपाय पाहणार आहोत ते अनेक घरांमध्ये आजही श्रद्धेने पाळले जातात. उपाय क्रमांक 4. पहिली पोळी गोमातेसाठी ठेवण्यास परंपरा. मित्रांनो, भारतीय अनेक भागात पहिली पोळी गोमातेसाठी ठेवण्याची परंपरा आहे. ही परंपरा प्राण्याबद्दल कृतज्ञता आणि दयाभाव शिकवते. जर तुमच्या परिसरात हे सुरक्षित योग्य असेल तर स्थानिक नियम आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन हे असं करा. उपाय क्रमांक 5. पक्ष्यांसाठी धान्य ठेवणं. अनेक घरांमध्ये सकाळी किंवा योग्य वेळी पक्ष्यांसाठी धान्य ठेवण्याची एक सवय आहे. यामागे एकच भावना आहे, सर्व जीवांवर दया. हे धर्मापेक्षा माणुसकीचं मोठं शिक्षण आहे. उपाय क्रमांक 6. पीठ मळताना राग न ठेवणं. आपल्या आजी म्हणायच्या, स्वयंपाक प्रेमाने करा. याचा अर्थ असा नाही की काही चमत्कार होतो, तर प्रेमाने बनवलेले अन्न कुटुंबाला एकत्र आणणं. म्हणून शक्य असेल तेव्हा स्वयंपाक शांत आणि प्रसन्न मनाने करा. एक प्रेरणादायक कथा. एका गावात विठाई नावाची आजी राहत होती. तिच्या घरी फार संपत्ती नव्हती, पण एक नियम होता. दर शुक्रवारी त्या 2 जास्त पोळ्या बनवायच्या आणि गावातील एखाद्या गरजू कुटुंबाला देऊन यायचे. एक दिवस कोणीतरी विचारलं, आजी, तू स्वतः गरीब आहेस, तरी हे का करता? आजी हसल्या आणि म्हणाल्या, अन्न वाटलं की कमी होत नाही, माणुसकी वाढते. त्या दिवशी गावातील अनेक लोकांनी ही सवय सुरू केली. काही महिन्यांनी गाव एक लहानसं अन्नदान केंद्र सुरू झालं. आजचा छोटासा उपाय. आठवड्यातून एकदा शक्य असेल तर एका गरजू व्यक्तींना किंवा भुकेलेल्या माणसाला प्रेमाने जेवण द्यायचा प्रयत्न करा. फक्त दान नाही, तर माणुसकी ही सर्वात मोठं रूप आहे. आत्तापर्यंत आपण गव्हाच्या पिठाचे संबंधित 6 सुंदर परंपरा जाणून घेतल्या, पण आता
जे 3 उपाय आपण जाणणार आहात ते आपल्या घरातील शिस्त, स्वच्छता आणि अन्नाबद्दलचे आदर वाढवण्याचा आहे. उपाय क्रमांक 7. गव्हाचं पीठ नेहमी स्वच्छ आणि कोरड्या डब्यात ठेवा. मित्रांनो, पूर्वी घरातील वडीलधारी पीठ नेहमी स्वच्छ आणि कोरड्या डब्यात ठेवायचे. यामागे धार्मिक कारणापेक्षा आरोग्य आणि स्वच्छता हा मुख्य विचार होता. ओलावा आला तर पीठ खराब होऊ शकतं, म्हणून पीठ साठवताना स्वच्छतेची काळजी घ्या. उपाय क्रमांक 8. गरजेपेक्षा जास्त पीठ मळू नका. अनेक आजी-आजोबा सांगायचे, जेवढी गरज तेवढेच अन्न बनवा, कारण उरलेले अन्न वाया जाण्याची शक्यता वाढते. अन्नाचा आदर म्हणजे त्यांची नासाडी टाळणं हा सुंदर संस्कार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. उपाय क्रमांक 9. स्वयंपाक करताना कृतज्ञतेची भावना ठेवा. पूर्वी घरात पोळ्या बनवताना काही जणी मनात देवाचं नाम घ्यायच्या. यामागे कुठलाही जादुई विश्वास नव्हता, तर मन शांत राहावं आणि अन्न प्रेमाने तयार व्हावं हा सुंदर विचार होता. आजही स्वयंपाक करताना घाई, राग आणि तणाव याऐवजी शांत मन ठेवण्याचा प्रयत्न करा. एक प्रेरणादायी कथा. एका शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक सोपा प्रश्न विचारला, जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती? कोणी सोनं म्हणालं, कोणी पैसा म्हणालं. एक गरीब मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, गरज असताना मिळालेली एक गरज, पोळी. संपूर्ण वर्ग शांत झाला. शिक्षक हसले आणि म्हणाले, अन्नाची किंमत ज्याने भूक पाहिली त्यालाच कळते. आजचा छोटासा उपाय. आज जेव्हा तुमच्या घरी पोळ्या बनवतील तेव्हा क्षणभर शेतकरी, धान्य दळणारा गिरणीवाला आणि स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचा मनापासून आभार माना. कृतज्ञता हीच सर्वात मोठी समृद्धी आहे. आपण गव्हाच्या पिठाशी संबंधित 9 सुंदर परंपरा आणि जीवनाला उपयुक्त सवयी जाणून घेतल्या. पण आता उरलेले आहेत शेवटचे 2 महत्त्वाचे उपाय, जे आपल्याला अन्नाचा आदर आणि माणुसकी शिकवतात. उपाय क्रमांक 10. शक्य असल्यास तेव्हाच धान्य दान करा. मित्रांनो, भारतीय परंपरा धान्यदानाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. गव्हाचं पीठ किंवा गहू गरजू कुटुंबाला देणं ही अनेक ठिकाणी आजही पाळली जाणारी चांगली सवय आहे. यामागे कोणताही चमत्कार नाही, तर एक माणसाने दुसऱ्या माणसाला आधार द्यावा हा एक सुंदर विचार आहे. उपाय क्रमांक 11. अन्नाला नेहमी आदर द्या. आपण अनेकदा घाईत पोळी किंवा अन्न वाया घालवतो, पण आपल्या पूर्वजांनी एक सुंदर शिकवण दिली आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म. याचा अर्थ अन्नाची पूजा करणं नाही, तर त्याचा आदर करणं आहे. जेवढी गरज तेवढंच घ्या आणि अन्न वाया जाऊ देऊ नका. गव्हाच्या पिठाशी संबंधित 9 सुंदर दैनंदिन सवयी. सवय 1. अन्न बनवण्यापूर्वी हात आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. सवय नंबर 2. गरजेपुरतेच पीठ मळा. सवय नंबर 3. अन्न वाया जाऊ देऊ नका. सवय नंबर 4. शक्य असेल तेव्हाच गरजूंना अन्नदान करा. सवय नंबर 5. अन्न बनवणाऱ्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता ठेवा. सवय नंबर 6. शेतकरी आणि अन्नदात्याचा आदर करा. सवय नंबर 7. स्वच्छ आणि कोरड्या डब्यात पीठ साठवा. सवय नंबर 8. कुटुंबासोबत प्रेमाने जेवण्याचा प्रयत्न करा. सवय नंबर 9. प्रत्येक जेवणापूर्वी मनात एकदा म्हणा, अन्नदाता सुखी भव. शेवटची प्रेरणादायी गोष्ट. एक अतिशय श्रीमंत व्यापारी होता. त्याच्या घरात रोज भरपूर अन्न बनवायचं, पण दररोज खूप अन्न वाया जायचं. एक दिवस त्याने गावातील एका वृद्ध शेतकऱ्याला विचारलं, तुम्ही प्रत्येक घासाचा इतका आदर का करता? शेतकरी हसला आणि म्हणाला, या एका घासामागे सूर्य, पाऊस, माती, शेतकऱ्याचं कष्ट आणि देवाची कृपा असते. हे ऐकून व्यापाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून त्याने एकही घास वाया जाऊ दिला नाही. अंतिम संदेश. मित्रांनो, गव्हाचं पीठ हे फक्त एक अन्नपदार्थ नाही, तर एक कष्ट, कृतज्ञता, माणुसकी आणि सेवेचं प्रतीक आहे. या व्हिडिओतील उपाय अनेक भारतीय घरांमध्ये पाळल्या जाणाऱ्या परंपरा आणि चांगल्या सवयी यावर आधारित आहेत. यांना अंधश्रद्धा म्हणून नाही, तर चांगल्या जीवनशैलीचा एक भाग म्हणून पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ अन्नदाता सुखी भव.